वेलकम टू माय ब्लॉग गाईज. हाय आज आम्ही guys. चाललेलो आहोत, कुठे चाललो होतो आपण चाललो आज दर्शन घ्यायला महाराजांचे भेवंडीला. आणि आता वाजलेत 11:22. तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत आमचा एक माणूस आलेला नाही, त्याच्यासाठी थांबलोय. त्याची वाट बघून आम्ही थकलोय. 1 तास होऊन गेला. त्याच्या घरी गेलो होतो. पता नाही. त्याच्या घरी गेलो होतो पण त्याच्या घराला लॉक होता ना, तो कॉल पण उचलत नव्हता. आता त्यांनी कॉल उचललाय कुठे जाऊन, तर तो आता येतोय. अजून अर्धा तास थांबायला लागेल आता आम्हाला. 2 मिनिटाचा रस्ता आहे, अर्धा तास थांबतोय आम्ही. काय बोलायचं आता, तुम्हाला अपडेट करू थोड्याच वेळात. फायनली आम्ही निघालो आता आणि तुम्ही बघू शकता आम्ही ऑल्टो मध्ये बसलो आहे. गाडीची स्पीड बघा तुम्ही. आता गाडी आले समजा, ही गाडीची स्पीड बघा तुम्ही. ऑल्टो आहे पण कमी स्पीड. तिला या नका करू तुम्ही, अंडर एस्टिमेट नका करू, नाद नका करू. हाय, तुझा फोन वाजलेत 12:30 वाजलेत. एवढ्यात आम्ही साहिल किस्मतरावकडून नाश्ता करून आलेलो आहे. आता पुढचा प्रवास चालू ठेवला आमचा. तिथे गेल्यावर तुम्हाला अपडेट करूच. आम्ही पार्किंगवर आलेलो आहेत. पुढे मंदिराचं पूर्ण सीन तुम्हाला दाखवण्यात येईल. थोडंसं वेट करा आणि आणि follow relax. करा. हॅलो गाईस, तर तुम्ही बघू शकता आपण मेन प्रवेशद्वाराकडे आलो आहे. त्याच्या आतमध्ये आता अजून आपल्याला चालायचं आहे. मग मी तुम्हाला मंदिराचे दर्शन पण करूया. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि आम्ही चालतच आहोत. बघूया किती वेळ लागतो अजून. काहीच अजून आम्ही चालतच आहोत. तुम्ही बघू शकता. मला पैसावा झाला आता येऊन इथे. आम्ही गाडी लावली एवढी लांब, आता सांगून पण शकत नाही. त्यामुळे आज खूप पस्तावा होतो आता आम्हाला. कारण फायनली आपण चालत पोचलेलोच आहोत. ही थार मला आवडलेलं आहे एकदम मस्त पैकी. त्याच्यावरती झेंडा लावलेला आहे आणि महाराजांचा मंदिराचा प्रवेशद्वार बघू शकता की अतिशय सुंदर. तर 2 शब्द बोलावे म्हणतात. काय बोलावं, महाराजांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आता महाराजांचा प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता समोर. महाराष्ट्रात पहिला हा मंदिर आहे भिवंडीमध्ये. तुम्ही पण नक्की या, नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा. तर गाईज आम्ही तुम्हाला अजून दाखवतो आतमध्ये काय काय. हे टेंट वगैरे लावलेले तुम्ही बघू शकता. एकदम फॅसिलिटी खूप केली आहे. तिकडे ॲम्ब्युलन्स पासून तर सगळं ठेवण्यात आलेलं आहे. आणि इकडे थोडंसं छोटे मोठे बाजार वगैरे झालेत. आणि इथे सगळे हत्यारे वगैरे ठेवलेले आहेत महाराजांचे. आता आम्ही तुम्हाला पहिले हत्यारच दाखवूया. सुरुवात इकडनंच करू. तर तुम्ही बघू शकता इथे हत्यार इकडे ठेवण्यात आलेले. शॉप वगैरे लावले, सगळ्यांना रोजगार भेटलेले. आणि पूर्ण शॉप तुम्ही बघू शकता. इकडे फ्रेम वगैरे लावलेले प्रत्येक. शूज वगैरे ठेवण्यासाठी जागा आहेच. आम्ही आणि पब्लिक तर तुम्ही नक्कीच बघू शकता. खूप आहे, खूप प्रमाणात पब्लिक. तर आम्ही इकडेच शूज वगैरे ठेवतोय. शूज काढून आणि तुम्हाला मी कळवतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहास
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर गरज आज शक्तीची राजे तुमच्या युक्तीची गरज आज काळाची राजे तुमच्या बुद्धीची गरज आहे विचारांची राजे तुमच्या अरे वाईट वाईट काय झालं भैया गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजा शिवछत्रपती महाराज की जय राजा शिवछत्रपती महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव जय श्रीराम शौर्याची गरज आहे मराठ्याची राजे तुमच्या धाडसाची ज्ञानी धड्याच्या तिची त्यागनिमी काव्याची धग धग त्या मशालीची तळप त्या तलवारीची मागणी आपुल्या नयतेची जन्म घ्या पुन्हा राजे जन्म घ्या पुन्हा राजे जन्म घ्या पुन्हा तुम्हाला मी मागून व्ह्यू दाखवतोय मंदिराचा एकदम कट्टोकट आम्ही मागवतो तुम्हाला वरतून पण एक व्ह्यू मी चांगला मस्तपैकी दाखवेन क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगी राजा श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय शिवसेना जिल्हा परिषद गटाचे संपर्क सचिव रमेशपती रणजितजी बागल आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण आशाताई भगत. जय शिवराय. तर गाईज आज आम्ही खूप फिरलो खूप एन्जॉय केला आणि एकदम मस्त वाटलेलं आहे. तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा आणि तुम्हाला पण खूप छानच वाटणार माझी 100% गॅरंटी आहे. नक्की या. चला परत भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग इथपर्यंत होता. थँक्यू.